हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण या व्हिडिओ सीरीजमध्ये दररोज उत्तर लिहिण्याचा सराव करत असतो। जर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉइन केले नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉइन करून ठेवा। टेलिग्राम चॅनलवर आपण आन्सर रायटिंग विषयी महत्त्वाच्या गोष्टी टाकत असतो। आज आपण इथिक्सचा प्रश्न घेणार आहोत। जसं की तुम्हाला माहितीच असेल, इथिक्सचा आपण काय करत आहोत, अभ्यासक्रमानुसार पॉइंट घेत आहोत। अभ्यासक्रम पूर्ण आपण कंप्लीट करणार आहोत। समजा उदाहरणार्थ आपण नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता जे आहे त्यामध्ये मानवतेच्या नीतिमत्तेचे सार हे अगोदरच घेतलेलं आहे। इथिक्सच्या इंट्रोडक्शनचा व्हिडिओ अगोदरच घेतलेला आहे, लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। आज आपण निर्धारक आणि परिणाम हा पॉइंट कव्हर करणार आहोत। हा पॉइंट अगोदर आपण कव्हर करू, यामध्ये काय येतं काय नाही ते पाहूया उदाहरणासहित, आणि नंतर आपण त्यावर एक प्रश्न घेणार आहोत। हे पहा, सामान्य देन 4 GS4 हा जो पेपर आहे तो इथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड, नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता हा आहे, आणि हा आपल्याला 250 गुणांना पेपर आहे, त्यामुळे या विषयाचं खूप महत्त्व आहे। मानव कृतीमध्ये नैतिकतेचे निर्धारक व परिणाम हा पॉइंट आपण कव्हर करणार आहोत। त्या अगोदर आपल्याला माहित पाहिजे निर्धारक, डिटर्मिनंट्स म्हणजे काय। निर्धारक हे असे घटक असतात जे एखाद्या गोष्टीचे स्वरूप, नेचर व परिणाम निश्चित करतात। उदाहरणार्थ, राग हा एक निर्धारक घटक आहे जो काय करतो, आपला रागीट स्वभाव डिसाइड करतो। जसं की करुणाभाव हा एक निर्धारक घटक आहे जो आपल्या कृतीमध्ये गरिबांना मदत हे आणतो। तर अशा प्रकारे निर्धारक काय असतात, ते एखाद्या गोष्टीचे स्वरूप व परिणाम निश्चित करतात। आता आपण पाहूया कोणकोणते निर्धारक घटक आहेत ते। स्वभाव आहे बघा, अनुवंशिकता, कुटुंब, शाळा। तर आपला जो स्वभाव आहे तो विकसित होण्याला काही जीन सुद्धा रिस्पॉन्सिबल असतात। समजा आपले वडील वगैरे, आई जर रागीट असेल तर त्यांच्या मुलामध्ये मुलींमध्ये सुद्धा रागीट स्वभाव येण्याची शक्यता असते, किंवा शांत स्वभाव असेल त्यांचा तर शांत स्वभाव मुला मुलीमध्ये येण्याची शक्यता असते। ही झाली अनुवंशिकता। कुटुंबामध्ये वातावरण कसं आहे, कुटुंबामध्ये जर हसतं खेळतं वातावरण आहे, चांगलं वातावरण आहे, चांगले शिकवण दिले जाते, तर तशाच स्वभावामध्ये मुला मुलीचा सुद्धा फरक पडेल। परंतु कुटुंबामध्ये जर क्रिमिनल असतील, गुन्हेगार असतील, तर मुलं मुली सुद्धा गुन्हेगार होण्याची शक्यता जास्त असते। होतीलच अशी गॅरंटी नाही, परंतु शक्यता जास्त असते। शाळेमध्ये तुम्हाला वातावरण कसं आहे, शिक्षक तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल किती सांगतात, कसं सांगतात, तुमच्या शाळेमध्ये वातावरण कसं आहे, शिस्त कशी पाळली जाते, या गोष्टीने सुद्धा तुमचा स्वभाव घडत जातो। म्हणजे स्वभाव हा एक निर्धारक आहे जो नीतिमत्तेला आपल्या कृतीमध्ये आणतो। स्थळ हे एक निर्धारक आहे। समजा आपला जन्म जर अफगाणिस्तानमध्ये झाला असता तर आपलं स्त्रियांविषयी मत जसं भारतात आहे तसं असलं असतं का? नाही, कारण आपलं जे मत आहे ते स्त्रियांविषयी त्यांना असमान वागणूक देण्याकडे झुकलेलं असतं, कारण अफगाणिस्तानमध्ये तशी परिस्थिती आहे। आता तालिबानचं सरकार तिथं आहे, आणि तालिबान हा काही जण आतंकवादी ग्रुप मानतात। म्हणजे विचार करा तुम्ही, आणि त्यांनी स्त्रियांसाठी उच्च शिक्षण हे पूर्ण याच्यावर बंदी आणलेली आहे। अशा प्रकारे स्थळ या निर्धारकाचा सुद्धा आपल्या कृतीमध्ये नीतिमत्तेवर परिणाम होत असतो। वेळ बघा, पहिले खूप जर पूर्वी गेले तुम्ही तर लहान मुले जी होती तर लहान मुलांना धोक्याचे काम करण्याची बंदी नव्हती, परंतु आता तसं आहे का? नाही, आता लहान मुले धोक्याचे काम करू शकत नाहीत। 14 वर्षाखालील मुलांना धोक्याचं काम करण्यासाठी बंदी आहे, आणि खूपच अति धोक्याचे काम असतील तर 18 वर्षाखालील मुले सुद्धा ते काम करू शकत नाही, कायद्याने तशी बंदी आहे। म्हणजे वेळ सुद्धा हा निर्धारक आहे जो मानवाच्या कृतीमध्ये नीतिमत्ता आहे, त्याचं नीतिमत्ता जी आहे ती निश्चित करते। परिस्थिती सुद्धा एक महत्त्वाचं निर्धारक आहे। उदाहरण सांगायचं झालं तर समजा भूक लागलेला जर भिकारी असेल तर तो अन्न चोरू शकतो। तो विचार नाही करणार की माझी जी कृती आहे ती नैतिक आहे किंवा नाही, कारण परिस्थितीने त्याला तसं मजबूर केलेलं आहे। म्हणजे परिस्थिती हा सुद्धा एक महत्त्वाचा निर्धारक घटक आहे, ज्यामुळं आपल्या कृतीमध्ये नीतिमत्ता निर्धारित होते। संस्कृतीनुसार कसं होतं बघा, भारतीय संस्कृती एकत्र कुटुंब पद्धती वगैरे विरुद्ध पाश्चिमात्य कुटुंब पद्धती जी विभक्त आहे, आणि वैयक्तिक
यावर भर असतो पाश्चिमात्य, आणि वैयक्तिक राहण्यावर भर असतो, वैयक्तिक वेलफेअर, वैयक्तिक कल्याणावर भर असतो पाश्चिमात्य संस्कृतीचा. परंतु भारतीय संस्कृतीचं तसं आहे का? नाही. आपलं पूर्ण सामाजिक कल्याणावर भारतीय संस्कृतीचा भर आहे. तर अशा प्रकारे मग तुम्ही जर पाश्चिमात्यमध्ये असाल तर तुम्ही विभक्त कुटुंब पद्धतीला प्राधान्य देण्याची शक्यता जास्त आहे, आणि भारतीयमध्ये असाल तर एकत्र कुटुंब पद्धतीला प्राधान्य देण्याची जास्त शक्यता आहे. हे उदाहरण आपण अगोदर सुद्धा पाहिलेली आहेत. आदर्श व्यक्ती, रोल मॉडेल, तुमचा आदर्श व्यक्ती कोण आहे काय नाही त्यांच्या विचारांचा सुद्धा तुमच्यावर प्रभाव पडत असतो. म्हणजे आदर्श व्यक्ती हा सुद्धा एक निर्धारक झाला. उदाहरणार्थ सांगायचं झालं तुम्हाला तर शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर शिवाजी महाराज ज्यांचे समजा रोल मॉडेल असतील, आदर्श व्यक्ती असतील, तर शिवाजी महाराज जसे वागत होते तसं वागण्याचा प्रयत्न ते लोक करत असतात ज्यांचे ते आदर्श आहेत ते. उदाहरण सांगायचं झालं तर शिवाजी महाराज सर्व धर्म समभाव हा गुणधर्म पाळत होते. तसेच महिलांना न्याय वागणूक देत होते, महिलांविषयी त्यांना आदर होता. तर या सर्व गोष्टी जे शिवाजी महाराजांना आदर्श मानतात त्यांच्या स्वभावामध्ये सुद्धा ते आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे अशा प्रकारे आदर्श व्यक्ती सुद्धा एक निर्धारक घटक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परसिव्हरन्स, किती चिकाटीनं ते शिकत राहिले, ज्ञान मिळवत राहिले, आणि आज त्यांचं एवढं नाव आहे ते कशामुळे? त्यांच्या जिद्द चिकाटीमुळं. एवढं त्या काळी परिस्थिती होती, जातीय असमानता होती, आणि डॉक्टर बाबासाहेब ज्या जातीमध्ये होते त्या जातीला एकदम खालचे मानलं जायचं. अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी हिंमत दाखवली, ते शिकले आणि एवढं पुढे गेले आणि एवढं उच्च शिक्षण त्यांनी घेतलं. तर या सर्व गोष्टी जे बाबासाहेबांना आदर्श मानतात ते त्यांच्या स्वभावामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. धर्माप्रमाणे सुद्धा धर्म हा सुद्धा एक महत्त्वाचा निर्धारक आहे, जी मानवाच्या कृतीमध्ये नीतिमत्ता निर्धारित करते. उदाहरण सांगायचं झालं तुम्हाला तर धार्मिक व्यक्ती जी असते ती धर्माची शिकवण कठोरपणे पाळते. उदाहरण सांगायचं झालं तर नमाज, इस्लाममध्ये नमाज पडतात. नमाजाने काय होतं तर चारित्र्य घडतं माणसाचं, तसेच माणसाच्या अंगी शिस्त सुद्धा लागते. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. नमाज पडणारा माणूस कुराण वाचत असतो, कुराणमध्ये शांतताची शिकवण दिलेली आहे. मग हे जिहाद वगैरे, ज्यांना कुराणचा अर्थ समजला आहे, ज्यांनी स्वतः वाचलेले आहे, हे जिहाद वगैरे पाळत नाहीत. तर अशा प्रकारे धर्माचा सुद्धा आपल्या कृतीमध्ये नीतिमत्तेवर परिणाम होत असतो. सत्सद विवेक बुद्धी, कॉन्शियस. सत्सद विवेक बुद्धी म्हणजे इकडे बघा, आपण जे वाचतो, ऐकतो, शिकतो, लहानपणापासून आपण जे पाहत येतो त्यानुसार आपलं एक आपण मत बनवत असतो, त्याला म्हणायचं आपलं कॉन्शियस, सत्सद विवेक बुद्धी. तर उदाहरण सांगायचं झालं तुम्हाला तर समजा अबॉर्शन, गर्भपात. तर गर्भपाताबद्दल काही जणांचं मत असू शकतं की गर्भपात अलाउड केला पाहिजे, गर्भपाताला परवानगी पाहिजे, आणि काही जण म्हणू शकतात की गर्भपाताला परवानगी नाही पाहिजे. तर हे कशानुसार त्यांचं मत ठरतं? लहानपणापासून ते जे वाचत आलेत, ज्या सानिध्यात ते राहिलेले आहेत, त्यांनी जे ऐकलेले आहे, ते शिकलेले आहेत, त्यांनी कोणाचे विचार ऐकलेले आहेत, त्यानुसार त्यांचा मत बनत गेलं. त्या मतानुसार त्यांचे सत्सद विवेक बुद्धी बनत गेली, आणि त्यानुसार त्यांचं या गर्भपातावर मत तयार झालं. अशा प्रकारे सत्सद विवेक बुद्धी सुद्धा एक महत्त्वाचा निर्धारक आहे. आता मानवाच्या कृतीमध्ये नीतिमत्तेचे परिणाम याबद्दल आपण माहिती घेऊया. तर परिणाम वैयक्तिक, सामाजिक, आंतरराष्ट्रीय असे परिणाम असतात. तर आपण 3 लेवलवर, स्तरावर परिणाम पाहणार आहोत. वैयक्तिक पाहूया, आपण ऑफिसमध्ये जातो, कामाच्या ठिकाणी जातो तर कार्यालयीन पाहूया, आणि समाजात राहतो तर सामाजिक पाहूया. तर वैयक्तिक परिणाम बघा, विश्वासार्हता, ट्रस्ट. समजा एखादा उदाहरण द्यायचं झालं, समजा एखादा माणूस आहे, तो प्रामाणिक आहे, चारित्र्यवान आहे, त्याला समाजात मानाचे स्थान असते, त्याचा लोक सल्ला घेतात, त्याचा लोक आदर करतात. कशामुळे करतात? कारण तो प्रामाणिक आणि चारित्र्यवान असल्यामुळं विश्वासार्हता निर्माण झालेली आहे. लोक त्याच्यावर विश्वास ठेवू शकतात, लोक त्याला आपल्या गोष्टी शेअर करू शकतात, त्याच्याकडून मदत मागू शकतात, आणि लोकांना माहिती आहे की बाबा हा गैरफायदा आपला घेणार नाही, कारण त्याच्यावर विश्वास असतो. तर अशा प्रकारे वैयक्तिक जीवनामध्ये नैतिकता पाळल्याने फायदा होत असतो. आत्मविश्वास निर्माण होतो. नीतिमत्तेने तुम्ही वागला तर तुम्हाला शिस्त वगैरे लागते, वाईट गोष्टी तुम्ही करणार नाहीत, आणि वेळेवर गोष्टी करायची तुम्हाला सवय लागते. त्यामुळं
गोष्टी पोस्टपोन होणार नाहीत आणि आत्मविश्वास तुमचा आपोआपच वाढीस लागेल. आनंद, तुम्ही नीतिमत्तेने वागला तर आभासी आनंद वेगळा असतो, तुम्हाला परमानंद मिळेल. आभासी आनंद म्हणजे काय? उदाहरणार्थ समजा तुम्हाला एखादा मोबाईल घेतला, तुम्हाला आवडीचा मोबाईल आयफोन वगैरे आवडतो, तो आयफोन घेतला तुम्ही, तुम्हाला आनंद झाला. परंतु तो आनंद खरा आनंद आहे का? नाही, तो आभासी आनंद आहे. खरा आनंद कोणता? जो मनाची शांती देतो. खरा आनंद कोणता? जो मनाला शांती देतो, जो एकदम आपल्याला वेगळीच अनुभूती देतो, तो असतो परमानंद. आणि त्या आनंदासाठीच हे जे लोक आहेत संन्यास घेतात, हे जे लोक आहेत देवाची भक्ती करतात, भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, ह्या ज्या गोष्टी येतात त्या याच परमानंदासाठी सुरू आहेत. आणि जर आपण नीतिमत्तेने वागलो, आपल्या जर वागण्यामध्ये नीतिमत्ता असली, लबाडीपणा नसला, तर आपल्याला आपोआपच हा आनंद मिळून जातो. तर अशा प्रकारे नीतिमत्तेचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. सकारात्मक दृष्टिकोन, नीतिमत्तेने वागल्यावर आपल्या दृष्टिकोनामध्ये फरक पडतो. आपल्यात नकारात्मकता आपल्यातली जी आहे ती कमी होते, सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागतो. बर्डन आपल्याला निगेटिव्ह गोष्टीचं येत असतं. आपण जर काही निगेटिव्ह गोष्ट केली, एखाद्याला फसवलं वगैरे, तर आपल्या कॉन्शियसमध्ये कुठंतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये, अंतर्मनामध्ये ते बर्डन आपल्या राहत असतं आणि ते आपल्याला नकळत ते बर्डन आपल्याला मधून असं खात असल्यासारखं होत असतं आपल्याला. तर नकळत ते बर्डन आपल्यावर खूप ओझे निर्माण करत असतं, आपली शांतता त्यानं भंग होती. त्यामुळं नीतिमत्तेने जर वागलं तर सकारात्मक दृष्टिकोन आपला वाढीस लागतो. जसं की आपल्याला निगेटिव्ह गोष्टीचं बर्डन येत नाही, शांतता आपल्या नेहमी मनामध्ये शांतता वगैरे राहते, त्यामुळं अपयश जरी आलं आपल्याला तर आपण खचून जात नाहीत. या सर्व गोष्टी आपल्याला नीतिमत्तेने वागल्याने दिसून येतात. स्वतःविषयी आदर हा एक महत्त्वाचा परिणाम आहे. आपण म्हणतो बघा, आपण आरशात जर पाहिलं तर स्वतःला आपण आदराने पाहू शकलो पाहिजे. तर तेच आहे स्वतःविषयी आदर. नीतिमत्तेने जर आपण वागलो, कोणाला जर फसवलं नाही, आपण जर लबाडी केली नाही, आपलं काम वेळेवर केलं, सगळ्या गोष्टी करत राहिलो, तर आपण स्वतःला आरशात आदरानं पाहू शकतो. ते जर आपण समजा आपल्याला आईवडिलांना पुण्यामध्ये शिकायला पाठवलं, आपण तिथं शिकणं सोडून, अभ्यास करणं सोडून इकडे हिंडायलोत, दुसऱ्याच बाराभानगडी करायलोत, तर मग आपण आपल्याला आरशात पाहताना तो आदर निर्माण होऊ शकत नाही. तर नीतिमत्तेने वागणं त्यामुळे महत्त्वाचं असतं. स्वतःविषयी आदर सुद्धा निर्माण त्यामुळे होत असतो. तर ऑफिशियल कार्यालयीन स्तरावर आपण पाहूया आता काय काय फरक पडतो जर नीतिमत्तेने वागल्यावर. गुणवत्ता, प्रोडक्ट क्वालिटी, उदाहरणार्थ विश्वास निर्माण होतो, ट्रस्ट निर्माण होतो. जसं की आता काही प्रोडक्ट आहेत, तुम्ही पाहता पार्लेजी, खूप जुना प्रोडक्ट आहे, पण अजून सुद्धा लोक वापरतात ते आणि खातात. कशामुळं? कारण तो एक विश्वास संपादन झालेला आहे. त्यांच्या गुणवत्तेवर, त्यांच्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला कस्टमरला विश्वास आहे. ते नीतिमत्तेने वागत आहेत, कस्टमरला ते फसवत नाहीत, त्यामुळं हा विश्वास निर्माण झालेला आहे. भागीदार संबंध, आता कोणतीही समजा कार्यालय म्हणजे काय, तर समजा कंपनी आहे किंवा काही एक इन्स्टिट्यूट आहे, एक संस्था आहे, त्याच्यामध्ये भागीदार असणार आहेत, काही फंड करणारे आहेत, काही इन्व्हेस्टमेंट करणारे आहेत, काही डायरेक्टर्स आहेत वगैरे वगैरे. तर त्यांना जर माहीत असेल ती संस्था किंवा ती कंपनी अनैतिक कामं करत नाही, नैतिक गोष्टी करते आणि कस्टमरचा तिच्यावर विश्वास आहे, त्या सर्व गोष्टी भागीदार कन्सिडर करतात गुंतवणूक करण्यासाठी. आणि अशा प्रकारे नीतिमत्तेने वागल्यामुळे भागीदाराचा सुद्धा विश्वास त्या कंपनीवर, त्या संस्थेवर राहत असतो. तसेच मालक कामगार संबंध हे चांगले राहतात. नीतिमत्तेने कार्यालयामध्ये नीतिमत्ता जर पाळलेली असेल तर कामगारांना अधिकार दिले जातात, कामगारांचं शोषण केले जात नाही, त्यांना जे काही अलाउन्सेस असतात, त्यांना ज्या काही त्यांचे सॅलरीज वगैरे असतात त्या वेळेच्या वेळेला आणि त्यांच्या कामानुसार दिल्या जातात. काही बोनस वगैरे असतील, या सर्व गोष्टी त्यांना दिल्या जातात. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं झालं तर ते जे काम करतात त्याचा मोबदला त्यांना प्रामाणिकपणे दिला जातो, त्यांचं शोषण वगैरे केले जात नाही. सामाजिक व आंतरराष्ट्रीय, हे सर्व मुद्दे तुम्ही आंतरराष्ट्रीय मध्ये सुद्धा लिहू शकता, सामाजिक मध्ये सुद्धा लिहू शकता. कारण समाज काय असतो? समाज म्हणजे एका विचाराचे, एका संस्कृतीचे लोक असतात. तुम्ही असं पण म्हणू शकता महाराष्ट्र एक समाज आहे, कारण तो मराठी बोलतो, त्यांची संस्कृती, या सर्व गोष्टी, खाण्यापिणे, ह्या सर्व वेगळे. म्हणजे प्रत्येक राज्य एक समाज आहे असं म्हणू शकता. महाराष्ट्रातलं एखादं गाव एक समाज आहे असं म्हणू शकता तुम्ही. म्हणजे तुम्ही मोठ्या लेवलला सुद्धा समाजाबद्दल बोलू शकता, लहान्या लेवलला, छोट्या लेवलला सुद्धा समाजाबद्दल बोलू शकता. तसं आपण आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा समाजाबद्दल बोलू शकतो. असं म्हणू शकतो आपण रशिया हा एक वेगळा समाज आहे, भारत हा एक वेगळा समाज आहे, अशा प्रकारे आपण बोलू शकतो. परंतु
देश म्हणजे हा समाज नाही, ही गलत करायची नाही. देशामध्ये समाज असू शकतो, पण समाज हा देश नाही, कारण समाज हा गाव लेवलला सुद्धा असू शकतो. तशा प्रकारे सामाजिक व आंतरराष्ट्रीय मध्ये तुम्ही काय लिहू शकता, लोभ, कोलोनियलिझम, वसाहतवाद. ब्रिटिशांना आपल्यावर राज्य केलं, तर आपलं शोषण केलं, अन्याय केले. कशामुळे केले, तर त्यांना लोभ होता. कशाचा लोभ होता, तर व्यापार, कच्चा माल. जो आपल्या देशातील कच्चा माल होता त्यांना तो फुकट पाहिजे होता, कारण त्यांच्या देशात तो कच्चा माल नव्हता. आणि आपल्या देशातला कच्चा माल वापरून ते एंड प्रोडक्ट बनवत होते, त्याच्यापासून उत्पादन करत होते आणि ते उत्पादन नंतर देशोदेश दुसऱ्या बाजारपेठेमध्ये विकत होते. तर अशा प्रकारे वसाहतवाद जसं कारण काय, तर लोभ आहे. आणि जर नीतिमत्ता जर सामाजिक व आंतरराष्ट्रीय लेवलला जर असली असती, जर समजा ब्रिटिशांनी नीतिमत्ता त्यांच्या कृतीमध्ये पाळली असती सामाजिक लेवलला किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला, तर लोभ त्यांना नसला असता आणि हे वसाहतवाद वगैरे या गोष्टी झाल्या नसता. परंतु आंतरराष्ट्रीय लेवलला लोभ हे असणारच आहे आणि होता. शांतता व सहकार्य. आता शांतता व सहकार्य, आता बघा आपल्या आजूबाजूला इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध, इराण इस्रायल युद्ध, हे युद्ध वगैरे चालू आहेत. आणि आता न्यूक्लिअरचा धोका वाढलेला आहे. अणुबॉम्ब कोणी कोणावर टाकू शकतं, काय सांगता येत नाही. परंतु तेच जर नीतिमत्तेने जर वागले आपण, तर काय होतं, आंतरराष्ट्रीय लेवलला या युद्धासारख्या गोष्टी घडणार नाहीत, कारण वाटाघाटी होतील, भागीदारी होईल, सहकार्य निर्माण होईल, या सर्व गोष्टी होतील. परंतु ती नीतिमत्ता आपल्याला पाहायला मिळत नाही, त्यामुळे शांतता व सहकार्य हे सुद्धा पाहायला मिळत नाही. न्याय व समानता. तर न्याय व समानता याचं उदाहरण द्यायचं झालं तर मेजॉरिटी जे लोक आहेत, बहुसंख्याक लोक जे आहेत, त्यांनी अल्पसंख्याक लोकांना समानतेने वागविणे, त्यांच्यावर अत्याचार न करणे, अन्याय न करणे. आता त्याचं उदाहरण एक द्यायचं झालं चांगलं तर LGBTQ. आपण सेक्शन 377 जे आहे ते रद्द केलं. सेक्शन 377 जे होतं ते अनैसर्गिक लैंगिक संबंध म्हणजे अननॅचरल सेक्स. नॅचरल सेक्स जो आहे त्याला सेक्शन 377 नुसार बंदी होती. त्याचं क्रिमिनलायझेशन केलेलं होतं, म्हणजे तो एक कायद्यानं गुन्हा होता. त्यामुळं काय होऊ लागलं, हे जे LGBTQ कम्युनिटीमधले लोक आहेत ना, त्यांनी जर समजा एकमेकासोबत सेक्स केला तर ते अननॅचरल असं मानलं जायचं आणि तो गुन्हा कन्सिडर केला जात होता. त्यामुळं त्यांना जेलमध्ये टाकणे, त्यांच्यावर अत्याचार करणे या गोष्टी वाढलेल्या होत्या. तर त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन होत होतं. त्यामुळं आपण सेक्शन 377 सुप्रीम कोर्टानं रद्द केलं. अशा प्रकारे न्याय व समानता आपण त्यांना दिली. ते अल्पसंख्याक आहेत, परंतु तरी सुद्धा आपण काय केलं, त्यांच्यासाठी हे सेक्शन 377 रद्द केलं. तर हे कशामुळे केलं, कारण आपलं सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय जे आहे ते त्यांच्यामध्ये नीतिमत्ता जागृत आहे, ती नीतिमत्तेने सर्व निर्णय देते. तसेच शाश्वतता, सस्टेनेबिलिटी, पर्यावरणाचा विचार करणं, फ्युचर जनरेशनचा जो यूज आहे, म्हणजे आपण आता नॅचरल रिसोर्सेस वापरतो, नैसर्गिक संसाधने वापरतो, परंतु आपण फ्युचर जनरेशनचा विचार केला पाहिजे. जसं आपण ते सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा क्वेश्चन पाहिला होता, त्यामध्ये आपण सांगितलं होतं की जी डेफिनेशन होती कॉमन फ्युचर रिपोर्टमध्ये काय दिली होती, की आपण जेव्हा पेट्रोल वगैरे डिझेल ही नैसर्गिक साधने जी आहेत ती संपुष्टात येणार आहेत, मग आपण तिचा वापर करताना काळजीपूर्वक केला पाहिजे, कारण आपल्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्यांना सुद्धा त्या वापरायच्या आहेत. तर आपणच ते वापरून त्याचा अमर्याद वापर करून आपण त्या एक्झॉस्ट केल्या नाही पाहिजे. जास्त करून आपण नवीनीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर केला पाहिजे. तसेच प्राण्यांचा विचार. काही देशामध्ये बघा प्राण्यांपासून तयार केलेल्या वस्तू ज्या आहेत त्या बॅन आहेत, पण काही देशामध्ये त्या बॅन नाहीत, अलाउड आहेत. तर ज्या देशामध्ये त्या बॅन आहेत त्यांना प्राण्यांचा विचार आहे, त्यांच्या कृतीमध्ये नीतिमत्तेचा तो परिणाम आहे, शाश्वतता दिसून येते. परंतु ज्या देशांमध्ये ते अलाउड आहे त्या देशामध्ये अजून प्राण्यांचा विचार तेवढा केला जात नाही. आता आपण पॉझिटिव्ह इफेक्ट्स, कॉन्सिक्वेन्सेस बद्दल बोललो. आता नकारात्मक परिणामाबद्दल बोलूया, निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस बद्दल बोलूया. म्हणजे जर समजा नैतिकता तुमच्या जीवनामध्ये नसली तर काय होऊ शकतं. आता जसं आपण वैयक्तिक, कार्यालयीन आणि सामाजिक लेवलला पाहिलं तसं इथं सुद्धा त्याच गोष्टी पाहूया. वैयक्तिकमध्ये जर नैतिकता नसेल तर छोटे मोठे गुन्हे करणं हे काय होतं, कॉमन होऊन जातं. घरेलू हिंसा,
तुमच्या बहिणीवर, तुमच्या बायकोवर हात उचलणं, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कॉमन होतात. कायदे तोडणे, ट्रॅफिक सिग्नल तोडणे. जर नीतिमत्ता तुमच्यामध्ये नसेल, इंटिग्रिटी नसेल, तर या गोष्टी काय होतात, एकदम साधारण वाटायला लागतात. त्यामुळे या गोष्टी आपोआप घडून येतात वैयक्तिक लेवलला. त्यामुळे नीतिमत्ता गरजेची असते. कार्यालयीन लेवलला भ्रष्टाचार वाढतो, फसवणूक केली जाते कस्टमरची. त्यांना फक्त प्रॉफिट बघितला जातो, प्रोडक्ट कसा आहे काय आहे, उगे काहीतरी प्रॉमिसेस केल्या जातात फेक, परंतु प्रोडक्ट असा नसतो. आणि काय होतं मग, कस्टमरची फसवणूक होते. घराणेशाही, नेपोटिझम पाळलं जातं. आपल्या घरातलेच लोक त्या कार्यालयामध्ये रिक्रूट केले जातात किंवा त्यांनाच फायदा कसा होईल हे पाहिलं जातं. या सर्व गोष्टी कार्यालयीन स्तरावर नीतिमत्ता न पाळल्याने याचे नकारात्मक परिणाम आपल्याला अशा प्रकारे दिसून येतात. सामाजिक स्तरावर जातीय दंगे, माफिया, महिला व बालके यांच्यावर अत्याचार, तर जे प्रकरण बलात्काराचे आपल्याला पाहायला मिळतात. नुकतंच आता ते कोलकातामध्ये बघा झालेलं आहे. ते आरजीकर हॉस्पिटलमध्ये झालंच, त्यानंतर आता सुद्धा लॉ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एक असाच गँगरेप झाला. म्हणजे या अशा घटना ज्या घडतात त्या कशामुळे घडतात, तर नीतिमत्ता नसल्यामुळेच घडतात. त्यामुळे बघा आपल्याला हा विषय नीतिशास्त्र जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. तो आपल्याला जेवढं होईल तेवढं, तर कोणीच पूर्ण नीतिमत्तेने वागू शकत नाही, परंतु आपल्याला तेच शिकायचं आहे की कुठं नीतिमत्तेने आपल्याला वागलं पाहिजे आणि कुठं पॉसिबल करायला पाहिजे आपल्याला, म्हणजे कुठं पॉसिबल नाही आणि ते कसं पॉसिबल आणायचं, कोणता वे वापरायचा. जर आपण आपल्याकडे ऑप्शनच नसेल नीतिमत्तेने वागायचा, तर आपण काय केलं पाहिजे, हा विषय पूर्ण आपण शिकल्यावर आपल्याला हेच समजून येईल. त्यामुळे आपल्याला हा विषय दिलेला आहे. तर याविषयी आपण गंभीरतेने फक्त गुणांसाठीच शिकायचा म्हणून नाही शिकायचा, तर आपलं चारित्र्य घडवण्यासाठी सुद्धा आपण हा विषय शिकला पाहिजे. कारण हा विषय खूपच इंटरेस्टिंग आहे खरंच. तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल आपले, तर तुम्हाला या गोष्टी कळून येतील. तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आता बघा हा जो प्रश्न आहे, मानवाच्या कृतीमध्ये नीतिमत्तेला निर्धारित करणारे घटक व त्यांचे परिणाम स्पष्ट करा. आपण ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्याच तुम्हाला या प्रश्नामध्ये लिहायच्या आहेत. कीवर्ड इथं स्पष्ट करा आहे. आपण या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. काय स्पष्ट करायचं आहे बघा इथे, मानवाच्या कृतीमध्ये नीतिमत्तेला निर्धारित करणारे घटक. निर्धारित करणारे घटक म्हणजे आपल्याला निर्धारक द्यायचे आहे, डिटर्मिनंट्स द्यायचे आहेत. तर निर्धारक काय आहे हे तुम्हाला डेफिनेशन आपण जी पाहिली ती तुम्हाला डेफिनेशन द्यायची आहे. मग तुम्हाला पूर्ण घटक द्यायचे आहेत, त्याचे उदाहरण लिहायचे आहेत. मी जे उदाहरण दिलेले ते लिहू शकता किंवा तुम्ही स्वतः तुमचे उदाहरणं त्याचा विचार करून स्वतः नवे उदाहरणं लिहू शकता. परिणाम सुद्धा आपण दिलेले आहेत, तर आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही परिणाम सुद्धा द्यायचे आहेत. अशा प्रकारे हा मुद्दा पूर्ण कव्हर झालेला आहे. तर यावर प्रश्न सुद्धा आपण घेतलेला आहे. अशा प्रकारचे आपण सिलेबसनुसार मुद्दे पाहूया आणि प्रश्न तयार करूया. तुम्हाला जर प्रश्न लिहिताना काही अडचण असेल तर तुम्ही टेलिग्राम रेफर करू शकता. टेलिग्रामवर मी तुम्हाला उत्तर देईल या प्रश्नाचं. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.